आज होती जेवती आणि मस्त सकाळी सकाळी अशी छान पूजा केली. पण त्याआधीचं माझं रुटीन बघा. सकाळचे 5 वाजले होते आणि आमच्याकडली बघा 5 वाजताची सकाळ. किती छान मस्त आणि फ्रेश वाटते ना. मग इकडे मुलांच्या टिफिनची तयारी करणं चालू होतं. हे एकच डोक्यात विचार होतं, की काय बनवायचं? पण रात्रीच मुलांनी मला सांगून ठेवलं होतं, की आम्हाला मस्त पुलाव देशील मम्मा. कारण सायंकाळला आमच्याकडे पूजा असते. त्यामुळे सर्व नैवेद्याचा स्वयंपाक बनत असतो. त्याच्यामुळे आज म्हटलं चला मुलांसाठी पुलाव बनवत आहे, तर आपल्या सर्वांसाठी सुद्धा पुलावच बनवू. कारण की आमच्या लोकांचा तर उपवास होता, पण जेंट्स लोकांसाठी सुद्धा पुलावच बनवला होता. मग सर्वात मोठा टास्क आला माझ्यासमोर, तो म्हणजे माझ्या मुलांना उठवण्याचा. मला सर्व कामे जमतात, पण हे मुलांना उठवणं मला खूप कठीण वाटते आणि मग तरी जबरदस्तीने मुलांना रडवत वगैरे उठवलं आणि छान मस्त अशी अन्वयची अंघोळ करून दिली आणि आमचं अन्वय बघा स्कूलमध्ये जाण्यासाठी मस्त असा रेडी झाला. आणि आमच्या अन्वयना कधीच नाही म्हणत नाही बरं का स्कूलमध्ये जाण्यासाठी. छान फक्त सकाळला तो उठायला थोडा कंटाळा करतो, पण एकदा उठून फ्रेश वगैरे झाला, की मग मस्त असा छान रेडी होतो. आणि तो त्याच्या स्कूलमधलं मी त्याला विचारत होती, तर तो काहीही बोलत नव्हता. आणि मुलं स्कूलमध्ये सर्व सांगतात, पण घरी काहीच सांगत नाही, की मॅमनी ही ॲक्टिव्हिटी घेतली, की ती ॲक्टिव्हिटी घेतली. बाकी सांगत असेल, पण माझा मुलगा तर मला बिलकुल सांगत नाही, की काय शिकवलं आणि काय नाही. पण स्वरांशी पण सुद्धा मस्त अशी तयारी वगैरे करून दिली आणि आमच्या स्वरांश छान सांगत असतो. आणि खूप अन्वयपेक्षा खूप म्हणजे इतका शांतसुद्धा आहे तो. मग मुलांना असं मस्त फर्स्ट ब्रेकमध्ये असे छान मोमोज बनवून दिले होते आणि सेकंड ब्रेकमध्ये त्यांना छान असं मस्त पुलाव बनवून दिला. मुलं वगैरे गेली आणि मग छान अशी मस्त किचन क्लीन करून घेतली. घरसुद्धा पूर्ण क्लीन झालं आणि मग मी फ्रेश झाली. अंघोळ वगैरे करून आली आणि कितीही कामं केले, पण अंघोळ केल्यानंतर खरंच एकदम पूर्ण थकवा निघून जातो आणि मस्त छान अशी पूजा केली. कारण आज होती जिवती आणि जिवतीला दिवशी आमच्याकडे अशी छान जिवतीची पूजा करतात. आणि पूजा वगैरे झाली आणि मी रेडी झाली माझ्या ऑफिसला जायला. कशी दिसत आहे नक्की सांगा आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.